मोनिका, ताई ताई उठ ना ताई. विक्रांत बघ ना. मानसी तू रडू नकोस. शांत राहा प्लीज. आपण जर पॅनिक झालो तर सगळेच पॅनिक होतो. सर, तुमच्या आई आणि काकू आलेत. हे बघ, तू त्यांना रिसेप्शनलाच थांबव. त्यांना आत येऊ देऊ नकोस आणि काहीही सांगू नकोस प्लीज. हो सर, हो. कंट्रोल. आपल्याला माहितीये की आता आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्याला जे शक्य होतं ते आपण केलं ना. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस मानसी. तू ताईजवळ थांब. मी आई आणि काकीला भेटून येतो. हो घेतलं. अगो बाई, सारिका, काय ग, काही झालंय का? इमर्जन्सी असली ना की असंच असतं वातावरण. तुम्ही काही घेणार का? चहा कॉफी काही? नाही नाही, आम्हाला काही नको. आधी सांग की मोनिका कशी आहे? त्या सारिका, विक्रांत. हो. विक्रांत, रात्रभर जागरण झालं का रे? आई, ते मोनिका कशी आहे? बरी आहे. थोडी डेव्हलपमेंट आहे. देवच पावला. आता बघ कशी लवकर बरी होईल. बर, तुझ्यासाठी घरून ब्रेकफास्ट आणि चहा आणलाय. घेतो, जरा फ्रेश वाटेल. बर. आणि आम्हाला मोनिकाला आणि बाळाला पण भेटायचंय. भेटू शकतो ना? नाही आई, सॉरी, पण तुम्ही आत्ता मोनिकाला नाही भेटू शकणार. कारण तिथे फक्त हॉस्पिटल स्टाफ आणि डॉक्टर जाऊ शकतात. पण मग ॲटलिस्ट बाळाला तरी बघू शकतो का? अरे कधी एकदा तिला बघतोय असं झालंय. बरं मला सांग, तुझ्यासारखी दिसते का मोनिका सारखी? आता तुम्हीच ठरवा कुणासारखी दिसतेय. खरंच भेटू शकतो ना आम्ही तिला? हो, म्हणजे काय, तिला पण भेटायचं असेलच ना 2-2 आज्यांना. बरं, हे खाऊन घ्या नंतर. हो, हे माझ्या केबिन मध्ये पाठवा. तुझ्या बॅग्स रूमवर ठेवल्या आहेत. लव यू टू. बरं, कुठे आहेस? मी माझ्या रूम मध्ये. माझ्या आय मीन आमच्या. बरं, कसं वाटतंय आता? एकदम मस्त वाटतंय. कशी आहेस? मस्त. खरंच दिसतंय ते तुझ्या चेहऱ्यावर. ऑफकोर्स. 7वें आसमान पे हूं मैं. उद्या सकाळी तुला कळेल काय. असं काय झालंय ग? उद्यापासून तुला तुझी काही वर्षांपूर्वीची ताई बघायला मिळेल. खेडू, काय झालं? मला खूप भीती वाटली. मला आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. मला हे सगळं नकोय. मला त्रास होतोय, खूप त्रास होतोय. मला प्लीज काहीतरी कर. तुम्ही ताईला जपायची खूप धडपड करताय.
मला कळत नाही मी या सिच्युएशन मध्ये नक्की काय करायला हवं, पण तुम्हाला जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे. हे असलं दुःख आपल्याच नशिबात का लिहिलंय देवाने? सोन्यासारखा मुलगा दिला, त्यांचा दृष्ट लागण्यासारखा संसार उभा केला आणि भरल्या पटावरून मुलाला आणि सोनेला नेलं त्यानं. त्यावेळी मी म्हटलं होतं की मुलींचा उत्तम संसार बघणं आपल्या नशिबात असेल, पण आता सुद्धा तो तसाच वागतोय ग. असा अर्थ नका काढू. का असा विचार करताय तुम्ही? अगं मी असा अर्थ नाही काढत, पण तसंच आहे की नाही सांग तू. दरवेळी एकाला आपल्या हातात देतो आणि दुसऱ्याला काढून देतो ग. पण आता मी सांगतो, या आलेल्या पट्टीची शपथ घेऊन सांगतो, यावेळी देवानं माझी नात दिली तर मी त्याचा जाब विचारायला निघून जाईल. त्या पट्टीला तिची आई कशी होती हे त्याला कळून द्यायचं नसेल ना, तर मी सुद्धा तिचे पणजोबा कसे होते हे कळून देणार नाही. काय बोलताय हे? किती गोड. असं डोळे भरून बघत राहावंसं वाटतंय ना. किती गोड ग. विक्रांत, किती पाऊंडाची रे? 6.5 पाऊंड. मोनिकाने पाहिलं? नाही अजून, पण लवकरच ते एकमेकांना पाहतील. हिने डोळे उघडले, जागी झाली. कोण आले बघितलं का? आजी आली भेटायला. आजी. आणि ही कोण आहे? गीताची. बस इथे, मी आलोच. आणि काही हवं असेल तर सारिकाला सांग. काय ग, पुण्यासारखी वाटते ना? खूपच सरळ आहे, म्हणजे मोनिका सारखं. आणि रंग सुद्धा मोनिका सारखा आहे, पण गुण मात्र बाबांचे घेणारे. हो की नाही? अगदी माझ्या मनातलं बोललीस. सारिका, येस मॅम. कशी आहे मोनिकाची तब्येत? मॅम, वातावरण जरा टेन्शनचंच होतं. तुम्ही प्लीज एकदा विक्रांत सरांशी बोलून घ्याल का? हो, मी बोलतोच आहे त्याच्याशी. कुठे आहे? कुठे? सर आत्ता बाळाबरोबर आहेत आणि मोनिका मॅमकडे मानसी मॅम आहेत. आणि हो, विक्रांत सरांच्या आई आणि काकू दोघी जणी आल्यात. ठीक, पाहते. किती गोड आहे ग ही. पुन्हा कधी एकदा घरी येते आणि अख्खं घर हिच्यावर खेळतं असं झालंय मला. काय कोण आहे? वंस,
तुम्ही बघितलेत ना हिला किती गोड आहे. असं वाटतंय ना की आत्ताच दोघींची दृष्ट काढून टाकावी. दोघींची? हा, हिची आणि मोनिकाची. निर्मलाताई, मोनिका बरी आहे ना? नाही म्हणजे मगाशी विक्रांत तिला भेटू नका असं म्हणत होता आम्हाला. पण त्याला सांगा ना, आम्ही फक्त एकदा भेटतो तिला आणि मग जातो आम्ही. नाही भेटता येणार. पण ती शुद्धीवर येईल ना लवकर? हो हो, येईल ना, येईल, लवकरच येईल. हे आणि बाळंतपणातल्या कॉम्प्लिकेशन्सची आम्हाला सवय असते, तुम्हाला नसते ना, म्हणून म्हटलं नका भेटू तिला. येतील आता लवकरच, दोघीही घरी येतील. पाहिलं का आत्याजी काय म्हणते ते? लवकर येणार घरी, लवकर येणार ना तुम्ही, हो ना? वंस, जरा बघून सांगा ना, तुम्हाला काय वाटतं, कुणासारखे दिसते ही? मी आलेच. हो, पण सांगून तर जा कुणावर गेली ते. कळेल ना लवकरच. विक्रांत, कशी आहे मोनिका? सारिका सांगत होती काहीतरी टेन्स होतं म्हणून. त्यात तिचा ECG इरिटेट झाला होता आणि पल्स कमी झाले होते. काही वेळापूर्वीच चेक करून आलोय, पण म्हणावी तशी डेव्हलपमेंट नाहीये. विक्रांत, आपल्याकडे फक्त 36 तास आहेत आणि या 36 तासानंतर देखील कोमातनं जर ती बाहेर आली नाही तर मात्र काही. तू अशी काय बोलतेस? हे बघ, मी वाटेल ते करेन, पण मोनिकाला काही होऊ देणार नाही मी. उलटा हे अशाच प्रकारच्या केसेस ज्या ज्या हॉस्पिटल्समधनं घडल्यात, मी त्या केसेस मागवलेल्या आहेत. पण बऱ्याचदा असं झालेलं आहे ना की कोमातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा धोका पूर्णपणे टळलाय असं म्हणता येत नाही. यू डोंट वरी, मी आहे तुझ्याबरोबर. हां, आणि अलका आणि गीताला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर घरी पाठवायचं. इथे कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते आणि हे सगळं त्यांच्यासमोर मला घडायला नको. तुला आईचा स्वभाव माहीत आहे, ती स्वतः पॅनिक होईल आणि आपल्यालाही पॅनिक करेल. ते मी सांभाळतो, डोंट वरी. इतर पेशंट्सना पाहून येते. कशी गोड हसते बघ. आई, काकी, आम्ही आता मुळीच जाणार नाही. हो, आणि गेलो ना तर आमच्या परिराणीला घेऊन जाणार, हो की नाही? बघ हसते बघ. तिला सोडून जावंसच वाटत नाहीये रे. आई, अगं असं कसं चालेल? आणि तुम्हाला इतकी घाई का झालीये? ती घरीच येणार आहे आपल्या. बघ तुझा बाबा कसा घालवतोय बघ आम्हाला. नाही तर सांग त्याला. मला काय, तुम्ही रात्रभर थांबलात तरी आनंदच आहे, पण ट्रॅफिक वाढेल परत नंतर. काही होत नाही. उगीच काय काही होत नाही कसं? अगं मग स्वयंपाकाला उशीर होईल. ते काही नाही, आज आईने सांगितलंय की सगळा स्वयंपाक त्या करणार आहे. थांबतो आम्ही. ओ, मानसीचे आजी आजोबा घरी आहेत ना, त्यांना. अरे, त्यांची काळजी घ्यायला नानू मामा, आई, मधू काका सगळे. तू नको त्याची काळजी करू. आई, काकी, खरं तर हॉस्पिटलचे व्हिजिटिंग आज संपलेत आता. काय विक्रांत, आम्हाला सुद्धा व्हिजिटिंग आज? काकी, आता नियम सगळ्यांसाठी सारखेच की नाही? आणि मानसी आहे बाळासोबत. शिवाय हॉस्पिटलचा स्टाफ सुद्धा आहे, सो डोंट वरी. ठीक आहे बाबा. बघ बाई, आता तुझा बाबा आम्हाला जाच म्हणतोय तो जातो आम्ही. मी आलोच. काय गं गीता, काही प्रॉब्लेम नसेल ना गं? नाही, मला नाही वाटत. आणि जाऊ दे ना, आपण कशाला त्याचा विचार करायचा? आता आपण फक्त आपल्या परीचा विचार करायचा, हा की नाही? मी सलील पंडित, मला मानसी देशपांडेंना भेटायचं होतं. एक मिनिट. सलील? हो, हाय. हाय.
आपण यापूर्वी 2दा भेटलोय. तुम्ही नाव पण सांगितलं होतं, पण सॉरी माझ्या लक्षात. इट्स ओके. मी विक्रांत. नाईस टू मीट यू. सेम हियर. ऍक्च्युली मी मला माहिती आहे तुम्ही मानसीला भेटायला आला. मला प्लीज आहो जाऊ नका करू. हो पण तू सुद्धा. राईट. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण अरे तुरे म्हणून सुद्धा एकमेकांविषयी आदर दाखवूच शकतो ना. ठीक आहे, तुम्ही आय एम सॉरी, तू बस, मी मानसीला पाठवतो. एक मिनिट. मानसीच्या बहिणीची म्हणजे मोनिकाची तब्येत बरी आहे ना? नाही, अजून सिच्युएशन क्रिटिकलच आहे. नाही असू द्या, तुम्ही नका तिला डिस्टर्ब करू. ती कदाचित मला भेटायच्या मनस्थितीत पण नसेल. आधीच ती काल माझ्यावर थोडीशी अपसेट झाली होती. म्हणजे मी मोनिकाची तब्येत विचारण्यासाठीच खरं तर. पण ठीक आहे, असू द्या, नको तिला डिस्टर्ब नको करायला. इट्स ओके, डोंट वरी. तू बस, मी तिला पाठवतो. आर यू शुअर? येस. ठीक, थँक्स. आलोच. मानसी, ताईला काही होणार नाही ना? मला खूप भीती वाटते विक्रांत, सांग ना. मानसी, हे बघ, आधी मनातून सगळे नेगेटिव्ह विचार काढून टाक. कारण ते मनात असले ना की चांगलं होण्याची शक्यताच निघून जाते मनातून. आणि आधी तू शांत हो. ओके? आर यू ओके? हे बघ, आपलं काय ठरलंय, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. तू ठीक आहेस? मानसी, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. हे बघ, आता डोळे पुस आणि सलील आलाय रिसेप्शनला, त्याला भेट. अरे पण आत्ता? हो, चा पटकन. सलील. हो. अरे मी गीता. या मोनिकाच्या सासूबाई नमस्कार. आणि या विक्रांतची काकी, हॅलो. गीता काकी. अगं, तू बाळाला इथे का घेऊन आली? सलीला दाखवायला. खूपच गोड आहे, क्यूट आहे एकदम. हो, मी विसरूनच गेले. हा सलील. नाही, ते कळलं आम्हाला. छान आहे, छान आहे. बरं, आम्ही निघू का? कशा जाताय? रिक्षाने. इथे रिक्षा पटकन नाही मिळणार. सलील, एक रिक्वेस्ट करू? नको, मी सोडून त्यांना. सॉरी, तू आत्ता आलाय आणि मी लगेच तुला पाठवतेय. नाही, इट्स ओके. बाळाला पाहिलं, बाळाची मावशी भेटली, अजून काय पाहिजे? हो, अजून काय हवं नाही? आम्ही निघतो. हा, निघतो. आणि थँक्यू सो मच.
You're welcome.